भाग्यवंता. थंडीचं घरी झोपायचं सोडून कीर्तनाला आले म्हणून भाग्यवंता. हल्ली संध्याकाळी घर सोडणं गृहिणींना कठीण जातं. कारण संध्याकाळी जो घरातलं थिएटर चालू होतं त्याचं दर्शन घेतल्याशिवाय रात्री झोपच येत नाही बाबा. 7 वाजता जे त्याला पाहत राहते कळलं की नाही. ती रात्री 10 वाजेपर्यंत. आणि कीर्तनाची आमची वेळ ही 8 ते 10 नाही तर 9 ते 11. त्यामुळे टीव्हीची वेळ आणि आमची वेळ ही सारखीच असते. मग त्याच्यातून निवडायचं काय. तर आम्हाला पाहते रे नाही, तुला पाहते रे. तेव्हा आज सगळेजण गावात टीव्ही आहे माहिती नाही, परंतु आज सगळेजण या ठिकाणी आलेत आणि कीर्तनाला बसले. ही खरोखरच तुम्ही भाग्यवंत असण्याची लक्षणं आहे. पण एवढ्यावरती काम भागत नाही. ते 50% काम झालं. तुम्ही कीर्तनाला आलेत खरे, मारून मोठकून जसं आई बापाने शाळेत नेऊन मुलाला बसवावं तसं गावकऱ्यांनी तुम्हाला घरातून बाहेर काढून आणले. चला समोर बसा कीर्तनाला म्हणून तुम्ही बसले असं मला वाटतं. तुम्ही चांगल्या भावनेने बसला असाल. कशावरून. त्या शाळेत बसल्यासारखे तुम्ही बसलेले आहेत. हाताची घडी, तोंडावर बोट. आम्ही मगाचपासून आम्ही आनंदे नाचावे गावे आपण काहीच न म्हणावे हे तो आपल्याला बरे दिसावे का. तेव्हा तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा होळी आनंद. भक्तीचा आनंद द्विगुणित व्हायचा असेल तर सर्व भक्तांनी आनंदामध्ये एकमुखाने भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कीर्तन हे कर्मणूक नव्हे, हे उपासनेचं माध्यम आहे. पण दुर्दैवानं त्याला कर्मणुकीचं साधन लोकांनी ठरवलंय. ही उपासना आहे. कीर्तन ही उपासना आहे. पण त्याला काही मंडळींनी आता वासनेचं स्वरूप दिलं. चाललंय चांगला टाइमपास आहे. काय कीर्तनाला जोक मारतो बा, जोक मारतो. कळलं की नाही. धर्माच्या अधिष्ठानाचा एवढा दुरुपयोग हिंदू धर्मामध्ये जेवढा होतो तेवढा इतर धर्मामध्ये होत नाही. होत नाही. आपण लोकनाट्य तमाशामध्ये बघतो. एवढी आपली विटंबना होते. 4 गवळणी, त्याच्यात एक म्हातारी मावशी आणि त्याच्यात श्रीकृष्ण आणि त्याच्यात तो पेंद्या मीठ घालायला. वाटेल तसली चेष्टा चालते आणि आपण आपल्या देवाला पिदी पिदी हसत असतो. लाज शरम नाही वाटत का. करणारांना पण आणि पाहणाऱ्यांना पण. काय आश्चर्य. इतर धर्माच्या दैवताला तुम्ही थोडस बोलून पहा. काल पुलवामात घडलं ना, केवढा भयंकर देशावरती आघात आहे. तो काश्मीर मध्ये असं समजू नका तुमच्या दरवाज्यावरती दस्तक आहे. पण या निर्बुद्ध हिंदू समाजाला जाग येईल तेव्हा. आणि त्याच्यासाठी हे उपासनेचं तुम्हाला धर्मामध्ये अधिक दृढ करण्याचं, आपल्या देवदैवतांविषयी स्वाभिमान वाढवण्याचं जर कोणतं प्रभावी माध्यम असेल तर ते हरिकीर्तन आहे. ही एक प्रकारची मी शाळा म्हणतो. हे इथलं आहे, हे शाळे इतकंच. आपण शाळेला जसं विद्यामंदिर म्हणतो तसं याला देवाचं मंदिर म्हणतो.
तेव्हा इथून व्रताची आणि ग्रहाची माणसं घडली पाहिजेत आणि तो घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तेव्हा तुम्ही इथे आलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यासारखे हाताची घडी होय की नाही बुवा शांताराम, तोंडावर बोट फक्त तेवढंच नाही ठेवलं, हाताची घडी बरोबर घातली. तेव्हा सगळ्यांनी तुम्ही आम्ही खेळी मिळी गरारोळे आनंदे. जर देवाचं नाव तुम्ही घेतलं नाही, येऊन कीर्तनात बसले, भाग्यवंत आहे, पण नाव घेतलं नाही देवाचं तर पुण्यवंत होणार. भाग्यवंत होऊन उपयोग नाही, पुण्यवंत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एक मुखामध्ये आज श्रीदेव विश्वकर्मा महाराजांची आज या ठिकाणी जयंती आहे म्हणून त्यानिमित्त ह्या गावाने फार मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आपण इथे येऊन भोजन केलं नाही तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल. त्यांनी आपल्याला उत्कृष्ट भोजन दिलेलं आहे, पोटोबा झालेला आहे, आता विठोबा करण्याची गरज आहे. तेव्हा सगळ्यांनी कुणीही न लाजता आपल्या भगवंताचं नाम आपण घ्यायचं आहे. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, या गावचे पाटील आहात, आमदार आहेत, खासदार आहेत, तुमच्याजवळ किती पैसे आहेत, तुम्ही केवढे मोठे श्रीमंत आहात, मला काही माहिती नाही. पण गरिबाला आणि श्रीमंताला भूक देवच देते. गरिबाला आणि श्रीमंताला देव हवा एकच देतो, दोघांमध्ये कधी भेद करत नाही. तेव्हा सगळ्यांनी तुम्ही कोणीही असा, पंडित असा, अज्ञानी असा, खुजी असा, उंच असा, काळे असा, गोरे असा, कोणीही असा, सगळ्यांना देवाचं नाव आवश्यक आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एक वेळ भगवंताचं नामस्मरण करू. मी कीर्तन घाबरू नका, वेळेत आटकणारा माणूस आहे. माझी अशी ख्याती नाही की कोणी रात्री 3 वाजवले हो, आता 10 वाजून गेलेले आहेत, मी 12 तर नक्कीच वाजवू शकतो. पण तुम्ही जर झोपायला लागले तर मी 1 पण वाजवेन. त्यामुळे सगळ्यांनी एक वेळ भगवंताचं नामस्मरण करू आणि मग सुंदर असं भगवंताच्या उपासनेचं कीर्तन करू. तेव्हा सगळ्यांनी एक वेळ गजरामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. देव होय गुरु पडे देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशव्यांगे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारुनी पढे देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, तुझे वर्णी गुण प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडे देव भाव वासना अंती ते आपणा पाशनावे माऊली श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आपल्या अलौकिक आणि असामान्य अशा अभंगामधून आपल्या उपास्य दैवताचं आपल्यावरती किती प्रेम आहे, तो माझा कसा सांभाळ करतो, तो संकटामध्ये मला कसा मदत करतो, याच्या विषयी मार्गदर्शन करतात, जगताला सांगतात. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी आपलं जीवन विठ्ठलाभोवती ओवाळून टाकलं
किंबहुना त्यांचा तो छंदच झाला होता. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे गोविंदाचे पवारे. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी विठ्ठलाभोवती समर्पित केलं. आपल्याला जितकं कळतं तितकं त्यांना कळत नसावं असं वाटतं. संपूर्ण जीवन एकाच दैवताभोवती, आयुष्यभर एकाच दैवताची उपासना. म्हणजे ना इतर देव माहिती नसावे, मग त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. आम्ही सोमवारी शंकराकडे जातो, आम्हाला शंकर माहिती आहे. मंगळवारी संतोषी माता आहे, नाही तर गणपती बाप्पा आहे, सिद्धिविनायक. बुधवारी जमला तर विठोबा आहेच तुमचा. गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जातो. शुक्रवारी परत संतोषी माता आहे, शनिवारी मारुती आहे, रविवारी खंडोबा आहे. बघा आमची भक्ती कशी आहे. आठवड्याला आमचा देव बदलतो, शिवाय इतर देव आहेत ते वेगळे. माया राणी, मेसाबाई, कितीतरी दैवत आहे. आम्हाला जास्त कळतं, रोज देव बदलाव. त्यांना कळलंच नाही हो. त्यांनी एकाच विठ्ठलाभोवती आयुष्यभर उपासना. त्यांचे अभंगही तसेच आहे. एक विदा आम्ही नरो पालट, एक गावो आम्ही एक
पेक्षा आम्हाला जास्त कळतं. त्यांनी एकाच विठ्ठलाची आयुष्यभर उपासना केली. आम्ही रोज घरामध्ये 1760 देव पुजतोय. त्यांच्यापेक्षा आमची भक्ती केवढी मोठी आहे. त्यांनी एकाच देवाची उपासना करून त्यांना जे अक्षय सुख मिळालं. आपण जन्मभर 1760 देवांची नावं घेतोय, पण आपण जसे दुःखी आलो जन्माला तसे दुःखी मरतोय सुद्धा. याचा कोणी विचारच करत नाही. आज हा देव, उद्या तो देव, परवा तो देव. भाग्यवंतांनो, लक्ष एक असावं. लक्षणं वेगळी असली तरी चालतील, उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरी चालतील, पण उपास्य दैवत हे जन्मभर एकच असावं. तरच माणसाला यश मिळेल. यश मिळेल. एका माणसाला असं वाटलं की आपल्या शेतामध्ये कुठेतरी पाणी आहे, आणि म्हणून त्यांनी पानाड्याला बोलवलं, जे पाणी दाखवणाऱ्याला बोलवलं. त्याने येऊन जागेचा शोध घेतला, जागा पाहिली, आणि त्यांनी सांगितलं, मुहूर्त बघितला, जागा दाखवली आणि सांगितलं या ठिकाणी 100 मीटर खोदा. एका दिवसात 100 मीटर खाली खोल गेले पाहिजे. तो म्हटलं ठीक आहे. त्याने दुसऱ्या दिवशी मजूर बोलावले. तो म्हणतो एका दिवसात 100 मीटर खणायला सांगितलेलं आहे. तो म्हणतो एवढं अवघड आहे, एका दिवसात 100 मीटर खाली खोल कसं जाणार. त्याने मजदूर वाढवले आणि 10 ठिकाणं केली. बाबा सगळ्यांना सांगितलंय, प्रत्येकाने 10 फूट खाली खणलं. 10 खड्डे झाले की बरोबर 100 झाले. 100 ठिकाणी खणलं. 10 ठिकाणी खणलं त्यांनी, पण पाणी काही लागलं नाही. दुसऱ्या दिवशी रडत त्याच्याकडे गेला. म्हटलं का तुम्ही सांगितलं 100 मीटर खणायला, पाणीच नाही लागलं. तो म्हणे 100 मीटर खणलं. तो म्हणला 100 मीटर खणलं. तुम्ही सांगितलं ना एका दिवसात. 100 मजूर लावले एकेका खड्ड्याला. 10 ठिकाणी खणलं, 10 फूट खाली 100 फूट झालं. तो पानाळा म्हटला तुम्हाला मी सांगितलं काय, एकाच ठिकाणी 100 फूट खणा. तुम्ही 10 ठिकाणी खणलं, पाणी लागेल कसं. पाणी लागेल कसं. तसं तुमचा एका दैवतावर विश्वास नाही. जो भेटेल तो देव, जो भेटेल तो देव. देव काय बाजारचा भाजीपाला. संत विचार, आज शंकर, उद्या मारुती, परवा पार्वती, तेव्हा खंडोबा, 14 पासून मजोबा. भाग्यवंतांनो, एकाच दैवताची केलेली उपासना ही माणसाला शक्ती, बळ आणि संकट झेलण्याची उर्मी देते. म्हणून महात्मे म्हणतात, एक बीध आम्ही न धरू पालट. महात्म्यांना जे यश मिळालं, जी शांती मिळाली, त्याच्या मागे एकाच दैवताची त्यांनी केलेली एकनिष्ठेने उपासना. आताचं उदाहरण तुम्हाला सांगतो, कळलं की आता तर जवळ येते, 2-3 महिन्यावर आले. आज एकाच्या गाडीत, उद्या तिसऱ्याला भात करतोय, दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवतोय. जेव्हा हे तिघांनाही कळतं तेव्हा ते म्हणतात हा चावट माणूस आहे, हा चावट माणूस आहे. त्याला कोणीच जवळ उभा करत नाही. बाबा कोणीच जवळ उभा नाही करत. गौरव निष्ठेचा होतो, निष्ठेचा. गौरव निष्ठेचा होतो. शिवछत्रपतींच्या वेळी असंख्य लढवई होते. गणोजी शिरका होता, खंडोजी कोंबडा होता, सुर्वे होता, पण पोवाडे फक्त तानाजीचे झाले. पोवाडे फक्त तानाजीचे झाले.
म्हणून गौरव हा निष्ठेचा होत असतो. मरका नेता सुद्धा आपल्या कार्यकर्त्यावरती कामाचा पाऊस पाडतो. तर देव काय वेडा आहे का? असे हजारो नेते त्याच्या खिशात आहेत. तो बघणार नाही कोण भक्त कोण माझा नक्की आहे, कोण माझा निष्ठेने सेवा करतोय, कोण माझी निष्ठेने प्रार्थना करतोय. आणि म्हणून संतांनी आपल्या जीवनामध्ये एकाच दैवताला आपलं जीवन वाहून दिलं. तुकाराम महाराजांचं जीवन सुद्धा असंच खडतर जीवन. कितीही संकट आली तरी निष्ठा बदलली नाही. संतांचा आचार, संतांचा विचार आणि संतांचा उच्चार याच्यामध्ये एकरूपता दिसून येते. त्यांनी जसा आचार केला तसाच त्यांचा विचार होता, आणि जसा विचार होता तसाच त्यांनी उच्चार केला. या तिघांमध्ये एकरूपता असणं गरजेचं आहे. आम्ही नेहमी शाळेतलं उदाहरण देतो. आपल्यामध्ये कधीच एकरूपता नसते. शाळेमध्ये शिक्षकांनी विचारलं, बाळा उठ, सांग पांडव किती? कुठेतरी कानावर गेलेलं ऐकलेलं, पण नक्की ठरवता येईना, अमकच आहे म्हणून. नक्की ठरवता येईल. बाळा सांग पांडव किती? डोकं खाजू लागलं, पण आठवे ना. म्हटलं काहीतरी आपलं मुळमुळीत उत्तर द्यावं आणि आपली सुटका करून घ्या. बाळा म्हणू लागला, सर गुरुजी बाजेच्या खुरा इतके 3. पांडव किती? बाजेच्या खुरा इतके 3. गुरुजी म्हणाले, म्हणजे कसं काय? बाजेला खुर्च्या, तोंडाने बोलतोय 3, बोटाने दाखवतोय 2. पांडव किती? म्हणजे ह्यालाच पत्ता नाही. ह्यालाच पत्ता नाही. बोलतो एक, करतो एक, सांगतो एक, आणि म्हणतो मी हरिभक्त आहे. कळलं की नाही? शिर्डीची पण वारी करतो, म्हसोबाची पण वारी करतो, आणि कीर्तनात पण म्हणतो एक विधा आम्ही न धरू पालट, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. कळलं की नाही? काय आश्चर्य आहे. हे पाहिल्यानंतर यांना परमार्थ कळला की नाही? यांच्या जीवनामध्ये यांनी किती आत्मसात केलं याचा प्रश्न पडतो. म्हणून असे आजचे असणारे कीर्तनाचे अभंग ते आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे. कितीही परिस्थिती गंभीर आली तरी त्यांनी देव बदलला नाही. तुकाराम महाराजांच्या घरी महाराज म्हणतात, एवढं अष्टप्रहर दारिद्र्य आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके, सदैव सोडके, लोळता तुळजावी, जवळता तुळजावी, जवळता तुळजावी, जवळता तुळजावी, जाऊ पुढती विके, जाऊ पुढती विके, जाऊ
चोराला सुद्धा विचार करावा लागतो की महाराजांच्या घरी चोरी करावी का. चोर म्हटलं मला जर पकडलं तर माझ्याच अंगावरचे कपडे काढून घेतील, यांच्या घरात चोरी करावी कशी. काय गंमत आहे पहा. सुखामध्ये सुख आहे म्हणून देवाचं नाव उठात येत नाही, दुःखामध्ये दुःख आहे म्हणून देवाचं नाव आठवत नाही. परिस्थिती कोणतीही येऊ पण माझी निष्ठा बदलणार नाही, ज्याला भक्ती असं म्हणतात. सुख असो दुःख असो परिस्थिती कोणतीही असो. महाराजांची परिस्थिती बेताची. घरात बसलं की वरून चंद्र दिसावा, म्हणजे वरती घरावरती चप्पलच नाही. परंतु निष्ठा केवढी. देह जाओ विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अजिबात फरक पडला. काय गंमत आहे पहा. दारिद्र्य असताना सुद्धा महाराजांनी देव बदलला नाही. या देवाचा गुण येत नाही म्हणून आपला दुसरा देव बघावा असं त्यांच्या स्वप्नातही आलं नाही. आपल्याला जर एका भक्ताचा गुण आला नाही तर आपण दुसऱ्या दिवशी दुसरा भगत गाठल्याशिवाय राहत नाही. पण महाराजांनी आयुष्यभर ज्या दैवताची उपासना केली, दारिद्र्य हटलं नाही तरी चालेल पण देवा मी तुझी उपासना सोडणार. दारिद्र्य चांगलं नसतं बाबा, गरिबी चांगली नसते. पण एक सुभाषितकार असं म्हणतो, गरिबी सारखा शिक्षक नाही. गरिबी माणसाला जितकी शिकवते तितकी श्रीमंती शिकवत नाही. गरिबी माणसाला ओळखायला शिकवते. गरिबीत माणसं ओळखता येतात, श्रीमंतीत माणसं ओळखता येत नाही. एका माणसाला भरपूर कर्ज झालं, त्याला झोपच येणार. काय गंमत आहे पहा. पैसा जास्त असला तरी झोप येत नाही आणि पैसा नसला तरी सुद्धा झोप येत नाही.
काय आश्चर्य आहे. म्हटलं तर तो कागद आहे.